शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेच्या आरोपांची चर्चा असतानाच आता भास्कर जाधवांनी टू द पॉइंट या मुलाखतीमधून शिंदेंच्या आणखी एका नेत्यावर अघोरी पूजेचा आरोप केलाय। 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामदास कदमांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आलाय। मतदानाच्या दिवशी घरासमोर मंतरलेले पिशवीभर लिंबू रामदास कदम यांनी टाकलेले होते, तरीही रामदास कदमांचा पराभव झाल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे। काय काळा जादू काय प्रकार आहे? हे कोकणात असा खूप केला जातो का? कोकणातले नेते यांच्यात खूप विश्वास ठेवतात का? मी तर 2009 साली एक उमेदवार उभा राहिला होता कोकणातला मोठा शिवसेनेचा नेता। आता नाव न घेतलं तरी तुम्हाला कळेल। सांगा नाव सांगा। नाही ते होता आता काय ते रामदास कदम बामवाले तुमच्या विरोधात उभे होते कोण होते? तर ते माझ्या विरोधात उभे राहिले होते। कुठले बामवाले? म्हणजे ते मध्ये रडत होते म्हणून मी त्यांना बामवाले झेंडू बामवाले नाव दिलं होतं। अच्छा, तर ते उभे राहिले होते। ते पाटपनाळ्यामध्ये गुहागरमध्ये ज्या ठिकाणी उतरले होते राहिले होते गुहागरमध्ये ते माझ्या नातेवाईकाचं घर। बरं, मग तिथे मी एक दिवस मला सांगितलं निर्भवती या ते रामदास भाईन ते असे मोठमोठे कोणतरी बाबा जादूगर काळे जादूगर माती भुरी ते आणलेत, एवढी लिंबनी एवढे काळे मिरचेनी हे ते आयला म्हणले या। ते म्हणले 12-1 वाजेपर्यंत त्यांच्या पुढ्यातच बसलेला असतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत। बरं, पुढे कुठेतरी फिरून येतात, पुन्हा संध्याकाळी ते बसलेले असतात। याला जाऊन बघायला पाहिजे म्हटलं काय भानगड आहे ती। आता ते माझ्या नातेवाईकाचंच घर होतं। मी गपचूप गेलो, अरे बापरे ते एवढं काय ते बाबा बाबा ते होम हवन आणि ते बाबा आणि ते एवढे सगळ्याच्या आयला बोले हे बाबा जर निवडून देणार असतील तर प्रत्येकजण या बाबांनाच घेऊन बसला असता, घरात कशाला बसायला पाहिजे। निवडून मीच आलो। मतदानाच्या दिवशी सकाळी मी घरातून बाहेर पडतोय तर माझ्या घराच्या बाहेर एवढी पिशवीवर लिंब, त्याला एवढ्या टाचण्या लावलेल्या, त्याला एवढे बिब्ब लावलेले, हे केलेले ते केलेले ते सगळं। अरे म्हटलं हे काय भानगड आहे? आमचा वॉचमन धावत आला, हो ते बाहेर असं 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 आहे। बोलो काय आहे? बघितलं मी गेलो तर एवढी लिंब। म्हटलं आण सरबत पिऊया करून बघू म्हटलं काय गोळ्या। माझी आई मग बडबडली मला, म्हटली काय असले धंदे करून, आई होती माझी तेव्हा, म्हटली असलं काही तू करू नको, चल बा बाहेर हो पहिल्यांदा लांब फेक। त्याने ती भुताटकी केलेली आहे। अगं म्हटलं कसला आई भुताटकी नाही काय नाही काय आहे तसे नेते। दुसरे सिंधुदुर्गाचे नेते पण ते तसेच आहेत आणि त्यामुळे रायगडचे पण नेते हेच आहेत।